सूक्ष्म असा होतो. इंद्रियेभ्य परा ह्यर्था अर्थेभ्यश्च परम मनः मनसस्तु परा बुद्धेर बुद्धेरात्मा महान परहा. हा मंत्र क्रमांक 10. आणि महता परम अव्यक्ता अव्यक्तात पुरुष परहा पुरुषान्न परम किंचित सा काष्टाचा परागती. हा पहिल्या अध्यायातल्या 3ऱ्या वल्लीतला 10 आणि 11वा मंत्र आहे. याबद्दल आपण घेतोय. रेकॉर्डिंग सुरू व्हायला वेळ झाला म्हणून रिपीट केलं एवढं. पर शब्दाचा अर्थ सूक्ष्म असा होतो. पिपर्ती इति परहा. आचार्यांनी व्याख्या काय केली आहे पर शब्दाची? पिपर्ती इति परहा. जो समोरच्याचे पालन करतो व त्याला पूर्ण करतो. पिपर्ती शब्दाचा अर्थ म्हणजे इंद्रियभ्य परायार्थे. इंद्रियांपेक्षा त्यांचे विषय सूक्ष्म आहेत. कोणते विषय आहेत? कोणते इंद्रिय आहेत? 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत. नाक कान डोळा त्वचा आणि जिव्हा हे ज्ञानेंद्रिय आहे. हातपाय जिव्हा हे कर्मेंद्रिय आहेत. असे 10 ज्ञानेंद्रिय 10 इंद्रिय आहेत. त्यातले 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 5 कर्मेंद्रिय आहेत. आता इंद्रियांपेक्षा त्यांचे विषय कसे सूक्ष्म आहे हे आपल्याला बघायचं आहे. स्थूलानी तावद इंद्रियानी यानी यैरथैरात्म प्रकाशनाय आरब्धानी तेभ्यः इंद्रियेभ्यः स्वकार्येभ्यः स्थे परायर्थः. आता कान हे सूक्ष्म कसे आहेत? आता आपण एवढं ज्ञानेंद्रियाबद्दल बोलतो. ज्ञानेंद्रियांना कर्मेंद्रियांपेक्षा सूक्ष्म आहे असं म्हणतो. त्या ज्ञानेंद्रियापेक्षा सूक्ष्म विषय आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कसं? कान हे ज्ञानेंद्रिय आहे. त्या ज्ञानेंद्रियापेक्षा शब्द हा सूक्ष्म आहे. कान या ज्ञानेंद्रियांपेक्षा शब्द हा विषय सूक्ष्म आहे. नेत्र म्हणजे डोळा ह्या ज्ञानेंद्रियापेक्षा बघणे हा विषय सूक्ष्म आहे. जिव्हा या ज्ञानेंद्रियापेक्षा कव हा विषय सूक्ष्म आहे. पटलं आता? इथे पटवून घेणं फार गरजेचं आहे. आणि पहिल्या श्लोकामध्ये म्हणजे 10व्या मंत्रामध्ये आपण पटवून घेण्यासाठी उदाहरणं देऊ शकतो. पण 11व्या मंत्रांमध्ये पटवून घेण्यासाठी उदाहरणं नाहीत. शास्त्र सांगेल ते प्रमाण. तस्मात शास्त्रम प्रमाणम. तिथे आपल्या जास्त बुद्धीचा कीस करायचा नाही. कारण की बुद्धेर आत्मा महान पराहा. आत्मा बुद्धीपेक्षा श्रेष्ठ असल्यामुळे तो बुद्धिगम्य नाही. मग ऋषी मुनींनी शास्त्रात जे सांगून ठेवलंय मी तेच तसंच तितकंच ऍक्सेप्ट केलं पाहिजे. इंद्रस्य इति इंद्रिय. जे इंद्राचे आहेत त्याला इंद्रिय असं म्हणतात. दुसरी व्याख्या आहे इंद्र मायावी पुरुरूप इयते. मायेमुळे इंद्र म्हणजे इंद्रिय विविध रूपामध्ये दिसतात. हत्तीचे डोळे बारीक आहेत, घुबडाचे डोळे मोठे आहेत. हत्तीचे कान मोठे आहेत, घुबडाचे कान लहानशे आहेत. म्हणून मायेमुळे इंद्रिय वेगवेगळ्या आकाराचे दिसतात. परंतु हा इंद्राचा प्रताप आहे. इंद्रो मायावी पुरुरूप इयते. मायेचा पंचमहाभूतात्मक जो देह आहे, जे शरीर आहे त्यात इंद्र प्रगटलेला आहे. त्याच्यामुळे घुबडाचे कान लहानशे असो. कान शब्दाचा अर्थ पिन्ना असा घेता येईल. पिन्ना शब्दाला मराठीत काय म्हणतात मला नाही सांगता येणार. पण उदाहरण देता येईल. आपला हा जो कान आहे, जो सर हातात धरत असत शाळेमध्ये, कानाची पाळी.
कानाची पाळ. तर ही कानाची पाळ आपली वेगळी, घुबडाला नसते आणि हत्तीची खूप मोठी असते. त्या पाळीला अंकुश सुद्धा लावून ठेवतात. ती जी कानाची पाळ आहे ही भिन्न भिन्न असते, पण त्यात ऐकणे नावाची जी गोष्ट आहे ती इंद्र त्या ठिकाणी असतो. कोण आहे? इंद्र. इंद्र मायावी ही पुरुरूप येते. शास्त्राने सांगितलंय, आम्ही स्वीकारलाय. त्याच्यामध्ये कीस काढायचा नाही, तिथे शाब्दिक सर्कसी करायच्या नाही. इंद्र मायेमध्ये विविध रूपामध्ये दिसतो. त्या कानाची जी श्रवण शक्ती आहे ती इंद्रामुळे आहे. मायेचा महाभूतात्मक देह म्हणजे शरीर. मायेचं पंचमहाभूतात्मक देह म्हणजे शरीर, हे घेऊन इंद्र प्रगटलेला आहे. ऐतेरेय उपनिषदामध्ये याचं सविस्तर वर्णन येईल. आता एका मातीपासून जसे अनेक खेळणी होतात, एका सुवर्णापासून जसे अनेक अलंकार होतात, तशा एका तन्मात्रांपासून, तन तत् शब्दाची मात्रा, एका तन्मात्रांपासून हे पंचमहाभूत तयार झाले आहेत. पंचमहाभूतांची निर्मिती तन्मात्रांपासून आहे. तन शब्दाचा अर्थ तत् अधिक मात्रा. आता तत्मात्रा, तत् शब्दाचा अर्थ ब्रह्म असा होतो. म्हणून आत्मना आकाश हा संभूत. आलो आता पुन्हा श्रुतीवर. म्हणून एका तन्मात्रांपासून सूक्ष्मदेह, अंतःकरण, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि स्थूल शरीर तयार झालेलं आहे. खूप जणांना माहिती आहे की आकाशापासून कान, पण आकाश कशापासून तयार झालं? तन्मात्रांपासून तयार झालं. आणि म्हणून पंचीकरणाची प्रक्रिया आहे बरं काही. पंचीकरण ही एक सुंदर प्रक्रिया आहे. थोडं समजायला क्लिष्ट जाते, परंतु एकदा जर पंचीकरण समजलं की नंतर अपंचीकृत महाभूत काय आहेत आणि पंचीकृत महाभूत काय आहेत आणि त्याच्यापासून जगाची निर्मिती कशी झाली हे पंचीकरणामध्ये सांगितलेलं आहे. ऐकण्याच्या इच्छापूर्तीसाठी कान तयार झाले आहेत. पाहण्याच्या इच्छापूर्तीसाठी डोळे तयार झाले आहेत. स्पर्शासाठी त्वचा, गंधासाठी नाक आणि रसास्वादनासाठी जिव्हा नावाची विविधता पंच ज्ञानेंद्रियांमध्ये इंद्रामुळे आलेली आहे. इंद्रो मायाभीही पुरुरूप इयते. माता कर्मेंद्रियामध्ये विविधता आहे का? आहे ना. जीभ बोलते, पाय चालतात. जिभेला चालता येतं का? नाही. जिभेला बोलता येतं, पायाला चालता येतं आणि हाताला कवायती करता येतात. म्हणजे सगळे ज्ञानेंद्रिय, सगळे कर्मेंद्रिय एकदम भिन्न प्रकारचे व्यवहार करत असले तरी त्याच्या मागे एक इंद्र आहे. आणि म्हणून पहिल्या मंत्रातला पहिला चरण आहे इंद्रियेभ्य परायर्था. इंद्रियापेक्षा सूक्ष्म जर काही असेल तर ते त्या इंद्रियांचे विषय आहेत. इथपर्यंत समजलं? थोडा शास्त्रीय मांडणी आहे आणि म्हणून टप्प्याटप्प्याने ही मांडणी घेतोय. प्रत्येकाला कळलं पाहिजे. आज पुण्यातलं एक अभ्यासू जोडपं आपल्याकडे जॉईन झालाय आजपासून. सकाळच्या दासबोधामध्ये राहतात. त्यांची खूप इच्छा होती की उपनिषद ऐकायचंय, त्यांना घेतलंय. अर्थेभ्यश्च परम मनः. आता अर्थापेक्षा मन सूक्ष्म आहे. आता इंद्रियांपेक्षा विषय सूक्ष्म आणि त्यापेक्षा मन जास्त सूक्ष्म आहे. आता मन विषयाला धरतं, विषयाला सोडतो सुद्धा. म्हणून
इंद्रियांपेक्षा विषय सूक्ष्म आहेत आणि विषयापेक्षा मन सूक्ष्म आहे. ते श्रवण आणि पाहणे मनेची होय जाणणे, तर या विषयापाशी झाडणे मनेची होय. मनाला विषयापाशी कोण धाडतं? मनच धाडतं. मनाची इच्छा झाली की मन विषयापाशी जातं. लक्षात ठेवा, याच्या मागे प्राणशक्ती आहे. हा आणखीन एक सूक्ष्म भाग आहे. परंतु आता आपण सध्या विषयापेक्षा मन सूक्ष्म आहे, इंद्रियापेक्षा विषय सूक्ष्म आहे आणि विषयापेक्षा मन सूक्ष्म आहे असा चालतोय. आता ती प्राणशक्ती पुढे हिरण्यगर्भाकडे आपल्याला सांगता येते. ती त्या पुढच्या श्लोकामध्ये आपोआप अनुस्यूत आहे. मनसस्तु पराबुद्धीर. आता हे मन विषयांपाशी जातं, विषयांपासून निघतं, पण मनाला विषयांपाशी ये जा करण्याची आज्ञा कोण देत? बुद्धी. मनाला अशी गोष्ट केली पाहिजे असं समजत नाही. मनाला ही गोष्ट चांगली वाटते आणि ती गोष्ट चांगली वाटते. कळतंय का? एका दुकानात दोन महिला साडी घ्यायला गेल्या. ढिगभर साड्या जमा झाल्या. त्या महिलेबरोबर तिचा नवरा सुद्धा होता. पुढे साड्या बघता बघता साड्याच्या ढिगामध्ये पलीकडून नवरा आहे हे दिसेनासं झालं. म्हणजे किती साड्या पाहिल्या असतील? मध्ये साड्यांचा एवढा गठ्ठा तयार झाला की पलीकडल्या बाजूला नवरा बसला हे दिसेनासं झालं. आणि मग ती शेजारच्या बाईला म्हणते, काय करू, साड्या खूप छान छान आहेत, पण कोणती घ्यावी कळत नाही, सगळ्यात छान वाटून राहिल्या. मन निर्णय नाही घेऊ शकत. कितीही साड्या दाखवल्या तरी चांगली साडी कोणती याचा निर्णय मन घेऊ शकत नाही. मग ती शेजारची बाई म्हणते, ही जास्त चांगली वाटते, तुला काय वाटतं? आता तिची बुद्धी निर्णयावर आली. आणि हा निर्णय घेण्याची क्षमता बुद्धीमध्ये आहे आणि म्हणून बुद्धी मनापेक्षा श्रेष्ठ आहे. ज्या वेळेला बुद्धी निर्णय घेते त्यावेळी मन विराम पावतो, मन त्या ठिकाणी स्थिर होत. चकली खावी की श्रीखंड खाव? सकाळी सकाळी चकली खावी की श्रीखंड खाव? आला की नाही प्रश्न? यातलं गौण काय आहे? यातलं एकही गौण नाहीये. ह्यातलं एकही गौण नाहीये. ज्याला जे आवडतं ते श्रेष्ठ आहे. पण तरीही मन निर्णय घेऊ शकत नाही. मग बुद्धी सांगते, तुला डायबिटीज झालेला आहे, तू चकलीच खा. श्रीखंडाचं ऑप्शन विसरून जा. आता बुद्धीने निर्णय घेतला आणि मन चकलीच्या साठ्याकडे आलं. म्हणून इंद्रियांपेक्षा विषय सूक्ष्म, विषयांपेक्षा मन सूक्ष्म, मनापेक्षा बुद्धी सूक्ष्म, बुद्धेरात्मा महान पराहा. बुद्ध्याधिका या कारण असे जी माया, नाव हिरण्यगर्भ जिया म्हणले आत्मा. आता ही जी बुद्धी आहे, ही जी बुद्धी आहे यालाच हिरण्यगर्भ असं नाव दिलं आहे. कारण इथे जी बुद्ध्याधिक आहे अशी जी माया आहे तिलाच हिरण्यगर्भ असं नाव दिलेलं आहे. त्याला हिरण्यगर्भ असं म्हणतात. काकांची 57 नंबरची ओवी बघायची. कोणती बघायची? 57 नंबरची. आणि त्यात लिहिलाय, या बुद्धी आदी सर्वांना मायेचे अधिष्ठान असून याला हिरण्यगर्भ असेही म्हणतात. येथे आत्मा या शब्दाने हिरण्यगर्भच अभिप्रेत आहे. या ठिकाणी
म्हटले आत्मा असं म्हटलंय. या ठिकाणी आत्मा शब्दाचा अर्थ हिरण्यगर्भ असा होतो. नीट लक्षात ठेवायचं. आत्मा असा अर्थ नाही आहे, हिरण्यगर्भ असा अर्थ आहे. पुढच्या मंत्रावर जाऊ. पुढचा मंत्र काय म्हणतो? महता परमव्यक्तम, अव्यक्तात् पुरुष परः, पुरुषान्न परम किंचित सा काष्टा सा परागती. हिरण्यगर्भ अव्यक्त श्रेष्ठ आहे आणि अव्यक्ताहून पुरुष श्रेष्ठ आहे. पुरुषापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही, कारण पुरुष हा श्रेष्ठत्वाची परमावधी आहे. आपण कुठपर्यंत आलो? कुठून आलो? इथे उदाहरण नाही आता दहाव्यामध्ये जास्त, बरं का. नेहमी मी जे समजावून सांगतो उदाहरणासाठी तुम्ही म्हणता आम्हाला उदाहरणांमुळे समजतं. इथे उदाहरण देणं कठीण असतं. इंद्रियांपेक्षा विषय सूक्ष्म आहेत, विषयांपेक्षा मन सूक्ष्म आहे, मनापेक्षा बुद्धी सूक्ष्म आहे आणि बुद्धीपेक्षा हिरण्यगर्भ श्रेष्ठ आहे. आणि या ठिकाणी या टप्प्यामध्ये इंद्रिय, विषय, मन आणि बुद्धी शेवटचं हिरण्यगर्भ, म्हणून त्याला आत्म्यासारखं श्रेष्ठत्व दिलेलं आहे. पण हिरण्यगर्भ म्हणजे आत्मा नाही, कारण आता इथून पुन्हा पुढे सुरू झालं. महता परमव्यक्तम, हिरण्यगर्भाहून अव्यक्त श्रेष्ठ आहे. म्हणून त्या ठिकाणी तो तत्कालिक श्रेष्ठत्व शब्दाचा अर्थ आत्मा असा होता, तो हिरण्यगर्भ आहे हे लक्षात ठेवायचं. मरतः महतः परमं व्यक्तम, महतः परमव्यक्तम. या हिरण्यगर्भाच्याही पलीकडे महत्त्वाच्या पेक्षाही सूक्ष्म आणि श्रेष्ठ जर काही असेल तर त्याला अव्यक्त असं म्हणतात. महतः परमव्यक्तम. अव्यक्त कसं असतं? आता पहा, पहिल्यांदा त्याला म्हटलं आहे अव्यक्त, आणि अव्यक्त म्हटल्यानंतर ते कसं असतं असं विचारायचं म्हणजे व्यक्त करणं झालं की नाही. आता जे मुळातच अव्यक्त आहे ते व्यक्त कसं होईल? पण सगळ्यांना समजण्यासाठी, सगळ्या साधकांसाठी त्याला व्यक्त करण्याची जबाबदारी श्रुती मातेने आणि भगवद्गीतेने स्वीकारलेली आहे. तर आम्हाला सुद्धा काही प्रमाणामध्ये ते सांगण्याचा प्रयास केला पाहिजे. त्या प्रयासातून यश येईल हे सांगू शकत नाही, कारण अव्यक्ताला व्यक्त स्वरूपात सांगणे यासारखा विनोद दुसरा कुठलाही नाही. इट्स ए जोक. पण तरीही सांगण्याचा प्रयत्न करतो. माझ्या कुवतीप्रमाणे मला जे सुचलं ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण कृपा करून आपल्या सूक्ष्म बुद्धीने त्याचं अवगाहन करून घ्या, एवढी हात जोडून विनंती करतो. महतापेक्षा अव्यक्त कसं श्रेष्ठ आहे? आता हे जे अव्यक्त आहे ह्याबद्दल पुन्हा तुम्हाला सांगू इच्छितो. हे बघा, ऐकण्याचा आकडा 142 आला आहे, म्हणजे 150 लोक झाले आहेत फुल. जर कोणी याच्यातून डिलीट झाला तर नंतरच्या माणसाला ऍड होता येणार नाही. 150च्या वर ऍड होता येत नाही. आपली कॅपॅसिटी संपलेली आहे, संपूर्ण फुल झालेला आहे. त्यामुळे कृपा करून डिलीट होऊ नका आणि हळूहळू उशिरा जॉईन होऊ नका. 15 दिवस 5-10 मिनिटाचा फरक पडणार आहे. पुन्हा डॉट 7ला आपण सुरू करणार. मी पुन्हा हात जोडून विनंती केली की एकाग्रतेने ऐकण्याचा प्रयत्न करा. ह्यासाठी एकाग्रतेने ऐकण्याचा प्रयत्न करा की मी अव्यक्त सांगण्याचा प्रयास करतो आहे. आता अव्यक्त सांगतोय बघा. बीजामध्ये बीजामध्ये एक अव्यक्त आहे. बीज ज्याला बी म्हणतो आपण, त्या बी मध्ये एक अव्यक्त आहे. पण ते अव्यक्त आम्हाला दिसत नाही, ज्ञानेंद्रियांनी सुद्धा कळत नाही. दिसत नाही मध्ये आलं सगळं. पण त्यात अव्यक्त आहे हे कसं म्हणायचं?
ते बीज जेव्हा भूमीमध्ये रोवलं जातं, त्याला जेव्हा पाणी आणि प्रकाश या दोहोंची जोड दिली जाते, त्यावेळेला त्या बीजामधून अंकुराचं निर्मिती होते. आता त्या बीजामधून अंकुर आला म्हणजे त्या बीजामध्ये काहीतरी जिवंत तत्व आहे. आता जिवंत तरी काय म्हणायचं, अंकुर याला जीव आहे, वनस्पतीला जीव आहे, म्हणून त्यात जिवंत तत्व आहे आणि ते अव्यक्त आहे. बघा असं कसं म्हणता हो तुम्ही, असं आहे असं कसं म्हणता? अहो ते बीज 6 महिने पडून राहिलं तरी जिवंत तत्व तसंच राहत. बरबटीचं बी घ्या, वालाचं बी घ्या, कुठलंही बी घ्या, त्यामध्ये अव्यक्त तत्व आहे आणि त्या बीजामधून अव्यक्त तत्व व्यक्त स्वरूपात जेव्हा व्यक्त बाहेर येतं, त्यावेळेला त्या व्यक्ताला पाहून आम्हाला अव्यक्त आहे हे मान्य करावं लागतं. अव्यक्ताबद्दल असं सांगता येईल. मग आता त्याला काय म्हणायचं? त्यामध्ये अव्यक्त आहे असं म्हणायचं म्हणजे काय म्हणायचं? अव्यक्त ही सत्ता आहे, बीजाच्या आत असलेली सत्ता आहे. ते बीज जर आम्ही भाजलं तर ती अव्यक्त सत्ता नाहीशी होते. म्हणजे अव्यक्त सत्ता सुद्धा स्थूल आहे. बघा काय सांगणं चालू आहे आता. महता परमव्यक्त हा अव्यक्तात पुरुष परहा, त्याच्यापेक्षा पुरुष श्रेष्ठ आहे. म्हणून अव्यक्त सत्ता सुद्धा भाजल्यानंतर जाते हे मला समजावून सांगायचं आहे. पहा हा बारकावा कसा आहे. अव्यक्त सत्ता पण सांगितली आणि अव्यक्त सत्तेला सुद्धा मर्यादा आहे. त्यापेक्षा पुरुष, ज्याला आत्मा म्हणतात, ज्याला ब्रह्म म्हणतात, त्यापेक्षा श्रेष्ठ काही नाही. पुरुषांना परम किंचित, आणि म्हणून सा काष्टा सा परागती. महत्त्वापेक्षा अव्यक्त सूक्ष्म आहे आणि त्याला प्रकृती म्हणा. बीजाच्या आतमध्ये काय आहे? अव्यक्त आहे. त्या अव्यक्ताला प्रकृती म्हणूया. का बरं प्रकृती म्हणायची? 2 शब्द वापरणार आहे मी बरं का समजवण्यासाठी. सांख्यकार म्हणजे 2रा अध्याय नव्हे भगवद्गीतेचा, सांख्य दर्शन. सांख्य दर्शनकार या ठिकाणी म्हणतात की ती प्रकृती आहे. कारण बीजामधून कोणी 2 पानं बाहेर येतात, त्याला एक देठ असतं, त्याला प्रकृती असं म्हणतात. आता सगळ्याच बीजातून 2 पानं आणि एक शेंडा बाहेर येतो, सगळ्या बीजांमधून येतो. आता ती प्रकृती किती सूक्ष्म आहे. एका अमिबापासून अनेक अणुजीव निर्माण होतात. युनिसेल्युलर अॅनिमल, त्यापासून अनेक अमिबा निर्माण होतात. आता किती सूक्ष्म आहे तो. त्यापेक्षा अव्यक्त सूक्ष्म आहे. अव्यक्तातून स्थूल प्रकृती निर्माण होते. म्हणून सांख्यवादी त्याला प्रकृती असं म्हणतात, पण वेदांती त्याला माया म्हणतात. आता इथे द्वैत आणि अद्वैताकडे जो प्रवास आहे ना, हा इथून सुरू झाला. सांख्य दर्शन जे आहे ते त्याला प्रकृती यासाठी म्हणतं की सांख्य दर्शन द्वैत उल्लंघतच नाही, द्वैती आहे, निरीश्वरवादी आहे. आणि वेदांत हे मायावादी आहे, अद्वैतवादी आहे. आणि अद्वैताकरता माया सांगावी लागते. अद्वैत समजण्यासाठी माया नाही सांगावं लागत, द्वैताचं निरसन करण्यासाठी माया सांगावी लागते. माया अद्वैताला सिद्ध करत नाही, माया प्रसिद्ध द्वैताला ते नाही असं सिद्ध करते. म्हणून मायावाद अद्वैताच्या स्पष्टीकरणासाठी नसून द्वैताच्या निरसनासाठी आहे. आणि म्हणून वेदांती त्याला काय म्हणतात? माया विशिष्ट साभास चेतन असं म्हणतात. त्या बीजामध्ये काय आहे? माया विशिष्ट साभास चेतन.
आणि तो प्रगटतो म्हणजे महत्त्वाच्या परे श्रेष्ठ सूक्ष्म अव्यक्त आहे, ही जडाची भाषा झाली. आणि हिरण्यगर्भाच्या पलीकडे श्रेष्ठ सूक्ष्म ईश्वर आहे, ही चेतनाची भाषा झाली. आता जडाची भाषा द्वैतापर्यंतच वाटचाल करते, चेतनाची भाषा अद्वैताकडे घेऊन जाते. म्हणून काका म्हणतात हिरण्यगर्भावरिष्ठ तत्व अव्यक्त श्रेष्ठ. आता त्या हिरण्यगर्भापेक्षा काय झालंय आता इथे, महतापेक्षा बुद्धेरात्मा महान परहा, त्यापेक्षा अव्यक्त श्रेष्ठ आहे. मूल प्रकृती, मूळ प्रकृती बर का, ही प्रकृती नाही सांख्यवाद्यांची, मूळ प्रकृती ही श्रेष्ठ आहे. ती पुरुषाच्या अधिष्ठानावर असल्यामुळे पुरुष सर्व श्रेष्ठ आहे. तत्व अव्यक्त प्रकृती ही पुरुषाचीच कृती, ना सामुग्री ना रीती निर्मिण्या जिया. 59 नंबरच्या श्लोकामध्ये काका म्हणतात की तिच्या निर्मितीसाठी कुठलीही सामुग्री वापरली नाही, कुठलीही रीत वापरली नाही. कोणती रीत आहे हो? कोणती सामुग्री आहे सांगा. बीजापासून वृक्ष तयार होतो, एका अमिबापासून दुसरा अमिबा तयार होतो. किती सूक्ष्म आहे हो. अमिबाच लहानसा, त्याचं पिल्लू किती लहान असेल. एका हत्तीपासून दुसरा हत्ती तयार होतो, तो किती मोठा असतो. गाईचं वासरूच तर किती मोठं असतं, हत्तीचं पिल्लू किती मोठं असेल. परंतु तरी सुद्धा ती प्रकृतीच आहे. आणि प्रकृती ही लहान असो की मोठी असो, ती आत्मस्वरूपापेक्षा फार 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 लहान आहे. आकाराने तिच्या लहान मोठेपणाने काही फरक पडत नाही. अव्यक्त महत तत्वापेक्षा सूक्ष्म असल्याने श्रेष्ठ सुद्धा आहे. म्हणून प्रकृती ही महत आहे आणि महत पेक्षा अव्यक्त श्रेष्ठ आहे. म्हणून अव्यक्त जगाचं बीज आहे. म्हणून अव्यक्ताला नाम आणि रूप देता येत नाही. बीज जे आहे त्याच्या आतमध्ये जी चेतन शक्ती आहे त्याला अव्यक्त म्हणतात. त्याला नामरूप देता येतं का हो. अव्यक्ताला नामरूप देता येत नाही. अव्यक्त नाहीस सुद्धा होत नाही. समजावून सांगण्यासाठी सांगितलं ते महत आहे. जे नाहीस होतं ते महत आहे आणि जे नाहीस होत नाही ते अव्यक्त आहे. तरच तस्मास्तु भावोन्यो व्यक्तो व्यक्ता सनातन हा यस सर्वेषु भूतेषु नश्यसु न विनश्यती. सगळ्या भूतांमध्ये आहे पण ते कधीही नाश पावत नाही. नश्यसु न विनश्यती. जमेल का हो. काय नाव आहे अध्यायाचं. काढा अक्षर ब्रह्म. अव्यक्तोक्षर इत्युक्तः तमाहु परमां गतिम यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमम्. ते मिळाल्यानंतर पुन्हा परत येण्याची गरज नाही. काही ठिकाणी गीतेत अव्यक्त शब्द आत्म्याकरिता सुद्धा वापरला आहे. त्या ठिकाणी त्याचा अर्थ आत्म्या असा होतो आणि काही ठिकाणी अव्यक्त असा होतो. अव्यक्तो यम चिंतोयम अविकार्यो यमुच्यते तस्मात देवम विदित्वयम नानु शोचितुमर्हसि. या ठिकाणी आत्मा असा अर्थ आहे अव्यक्त शब्दाचा. आणि अव्यक्तो व्यक्तात सनातन या श्लोकामध्ये अव्यक्त हा प्रकृती करता वापरलेला शब्द आहे. म्हणून काकांनी फार सुंदर सांगितलंय. यद्गत्वा न निवर्तन्ते ऐसे गीता स्मृती सांगते.
तिची मिया कथिली तू ते यमदेव म्हण. यमदेव म्हणतो अरे मी तुला हेच सांगितलं, यद्गत्वा न निवर्तन्ते. गीता ही स्मृती सांगते आहे, तेच मी तुला सांगतोय नचिकेता. आजचा विषय जड जाणार आहे आणि त्याला पर्याय नाही काही. कारण अव्यक्ताचं वर्णन आणि परमपुरुषाचं वर्णन आहे, जे शब्दातीत आहे त्याचं वर्णन करणं चालू असल्यामुळे कठीण जाणार. त्याला दुसरे उदाहरण नसल्यामुळे पॅरलल. अव्यक्ताला पॅरलल उदाहरण कसं राहील? व्यक्ताला पॅरलल उदाहरण राहील, अव्यक्ताला पॅरलल उदाहरण कसं? म्हणून ते म्हणतात पुरुषान न परम किंचित. पुरुषाहून कोणीही भिन्न नाही, पुरुषापेक्षा कोणी अन्य वस्तूत अस्तित्वात नाही, पुरुषापेक्षा वेगळं काहीही नाही, पुरुषाच्या आधीही कोणी नाही आणि पुरुषाच्या पुढे म्हणजे शेवटीही कोणी नाही. म्हणून पुरुष आद्य आहे आणि पुरुष अनंत आहे. पुरुष आद्य आहे आणि पुरुष अनंत आहे. अनादि नाही म्हणायचं, अनादि माया आहे. माया अनादि आहे. मायाला आधी आहे, मायेला अंत आहे, पण पुरुष आद्य आहे आणि पुरुष अनंत आहे. म्हणून पुरुष तो परात्पर असे सूक्ष्माचाही मेर, जीवा जीवनाचे सार, सद्गती रूप. जर सद्गती प्राप्त करून घ्यायची असेल तर सूक्ष्मत्वाची परमावधी असलेल्या परात्पर पुरुषाशी ऐक्य साधता आलं पाहिजे. प्रश्न आहे, पुरुषाला पुरुषच का म्हणतात? आता एक लक्षात ठेवा की हे स्त्री आणि पुरुष असा विषयच नाही आहे, प्रकृती आणि पुरुष असा विषय आहे. लक्षात ठेवा, या ठिकाणी स्त्री पुरुष असा भाव नाही कुठेच. प्रकृती आणि पुरुष हा भाव आहे. सर्व पुराणात इति पुरुष ही पुरुषाची व्याख्या आहे. पुरुषाला पुरुषच का म्हणतात? सर्व पुराणात इति पुरुष, सर्व स्थूल सूक्ष्माला आणि कार्यकारणाला जो व्याप्त करतो त्याला पुरुष असं म्हणतात. ही पुरुष शब्दाची व्याख्या आहे. पुरुष सर्वांची पराकाष्ठा आहे, पुरुष सर्वांची परमगती आहे. म्हणून पुरुषच सूक्ष्म तत्व आहे, पुरुषच महत् तत्व आहे, पुरुषच प्रत्यगात्म तत्व आहे, पुरुषच पर्यवसान आणि परिसमाप्ती पुरुषांमध्येच आहे. पुरुषापेक्षा सूक्ष्म कोणीही नाही, पुरुषापेक्षा महान कोणीही नाही, पुरुषापेक्षा व्यापक कोणीही नाही आणि पुरुषापेक्षा अधिष्ठान दुसरं काहीही असू शकत नाही. म्हणून सगळ्यांना पुरुषाशी एकरूप व्हायचं आहे. लक्षात, सगळे जीव जंतू वनस्पती प्राणी सगळे आले याच्यात, जड आणि चेतन सगळी सृष्टी आली, हिला पुरुषाशीच ऐक्य पावायचं आहे. पुरुषाच्या अधिष्ठानावर ही सृष्टी आहे. लक्षात ठेवा, सृष्टी शब्दाचा अर्थ ब्रह्मांड असा होतो, जगत नाही होत. म्हणून साधक जेव्हा साध्यरूप होतो, साधकाची जेव्हा साधना संपते तेव्हा तो पुरुषाशी एकरूप होतो आणि पुरुषाशी ज्याचं ऐक्य साधलं गेलं त्याला परत यावं लागत नाही. म्हणून यद्गत्वा न निवर्तन्ते. हो, कारण तो कशामध्ये जातो? अव्यक्तो क्षर इत्युस्तः तमाहु परमाम गतीने यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. हे रे, हे माझं धाम आहे रे. भगवंत आपल्या घराचा पत्ता देऊन राहिले. कोणाला जायचंय? कोणी म्हणणार नाही मला जायचंय. सगळ्यांना या हिणकस जगतामध्येच राहण्यात रस आहे. किडे असतात ना घाणीतले, त्यांना घाणीत लोळण्यामध्येच आनंद वाटतो. कुत्र्याला कितीही स्वच्छ आंघोळ घालून दिली तरी त्याला मातीत लोळून घ्यायलाच आवडतो. तसं जीवाचं आहे. त्या विषय लोलुपतेमध्ये त्याला विषय एवढे प्रिय वाटतात की पुरुषाशी ऐक्य साधावं असं वाटत नाही. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम.
भगवंताच्या धामात सगळ्यांना समाविष्ट करून घेण्याची व्यवस्था आहे, तिथे जायला कोणी नाही. आणि जिथे समाविष्ट होऊ शकत नाही अशा अहमहमिकेच्या स्पर्धेच्या जगतामध्ये जाऊन धडपडावं असं वाटतं. असं पुरुषाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, पूर्णत्वात इति पुरुषः. या सगळ्या भिन्न भिन्न व्याख्या आहेत एकाच पुरुषाच्या. कारण एका पुरुषाला एका अँगलनी बघता येत नाही, अनेक अँगलनी बघावं लागतं. आता आपण सर्व पुराणात इति पुरुषः अशी व्याख्या बघितली. आता पूर्णत्वात इति पुरुषः, पूर्ण जे स्वरूप आहे तो पुरुष आहे. आता स्वरूपाबद्दल समजावून सांगणं चालू झालेलं आहे. पुरुष पूर्णत्वानी आहे, म्हणजे देश काल वस्तू परिच्छिन्न नाही. देश काल वस्तूने तो विभागल्या जात नाही, त्याला पुरुष असं म्हणतात. देश म्हणजे काय? प्रत्येक वस्तूला एक लांबी, रुंदी, उंची वगैरे असते. पेनचं पाकिट आहे, त्याला लांबी आहे, रुंदी आहे, उंची आहे. प्रत्येक वस्तूला लांबी, रुंदी, उंची, जाडी, आकार आणि स्थान असतं. पण आत्मवस्तूला लांबी, रुंदी, उंची, जाडी, आकार आणि स्थान म्हणजे देश नसल्यामुळे तो देश परिच्छिन्न आहे. आणि म्हणून आत्म्याला स्थान मर्यादा नाही. आत्मा पुण्यातही आहे, दिल्लीतही आहे, अमेरिकेतही आहे आणि ब्रह्मांडाला भेदून त्याच्या पलीकडे सुद्धा आहे. म्हणून आत्मा देश परिच्छिन्न सर्व व्यापकत्व असल्यामुळे तो अपरिच्छिन्न आहे आणि सगळ्या वस्तू परिच्छिन्नत्वामध्ये मोजल्या जातात. आत्मा अपरिच्छिन्न आहे. देश परिच्छिन्न, देशापासून त्याची विभागणी केल्या जाऊ शकत नाही. दुसरा शब्द आहे काल परिच्छिन्न. प्रत्येक निर्मित वस्तूला निर्मितीची तारीख आणि संपण्याची तारीख निश्चित असते. म्हणून तिला जन्म असतो, जरा असतं आणि मरण असतं, उत्पत्ती असते, स्थिती असते आणि लय. चेतन असेल तर जन्म, जरा, मरण, आणि जड असेल तर उत्पत्ती, स्थिती आणि लय. म्हणून प्रत्येक वस्तू एका कालामध्ये, म्हणून प्रत्येक औषधावर लिहिलं असतं एक्सपायरी डेट. चॉकलेट्सवर सुद्धा लिहिलं असतं एक्सपायरी डेट. आई वडील काळजीपूर्वक चॉकलेट एक्सपायरी डेट पाहून घेतात. कधी निर्माण झालं, कधी संपणार. आता त्याला कालमर्यादा नाही, कारण तो उत्पन्नच झाला नाही आहे. तो अजर आहे, अजय आहे आणि अमर आहे. अज, अजर आणि अमर आहे. जो अज, अजर आणि अमर आहे त्याला काल परिच्छिन्नत्व नाही. म्हणून आत्मा निर्मित वस्तू नाही, म्हणून आत्म्याला नाश सुद्धा नाही. असा अज, अजर आणि अमर असलेला आत्मा मी आहे. एक वस्तू परिच्छिन्न. तिसरा शब्द परमात्मा स्वरूप स्वगत सजातीय विजातीय भेद शून्य असल्यामुळे त्याला परिच्छिन्नता नाही. झाडाला खोड असतं, मूळ असतं, पानं असतं, फुलं असतं, फांद्या असतात. माणसाला हात असतात, डोळे असतात, नाक असतं, कान असतो, चेहरा असतो. परिच्छिन्नत्व आहे वस्तूला. आत्म्याला परिच्छिन्नत्व नाही, कारण दुसरा आत्माच नाही. एक माणूस आहे, त्याचा दुसरा माणूस असू शकतो. म्हणून एक काळा असू शकतो, एक गोरा असू शकतो, एक उंच असू शकतो, एक ठेवणा असू शकतो, एक गरीब असू शकतो, एक श्रीमंत असू शकतो, एक मठ्ठ असू शकतो, एक हुशार असू शकतो. आत्म्या व्यतिरिक्त दुसरं कुठलीही वस्तू अस्तित्वातच नसल्यामुळे आत्मा वस्तू अपरिच्छिन्न आहे. आत्म्याचे विभाग करता येत नाही. म्हणून आत्म्यामध्ये सजातीय भेद नाही, आत्म्यामध्ये निरुपाधिक असल्यामुळे विजातीय भेद नाही,
आत्मा निरवयव असल्यामुळे आत्म्यामध्ये स्वगत भेद नाही. ज्याला अवयव असतात त्याच्यात स्वगत भेद असतात, ज्याला उपाधी असते त्यात विजातीय भेद असतात, आणि ज्याच्यात गुण असतात त्याच्यात सजातीय भेद असतात. चिंचेमध्ये गुण आहे की नाही, आंबटपण. मग कैरीचा आंबटपण, चिंचेचा आंबटपण, अजून आमसुलाचा आंबटपण भिन्न भिन्न आहे की नाही हो? आहे की हो. दह्याचा आंबटपण, लिंबाचा आंबटपण, दही सोडून द्या, फळ घेऊ. लिंबाचा आंबटपण, लिंबू, चिंच, कैरी, अजून काय घेतलं मी, आमसूल. या सगळ्यांचे आंबटपण जरी असले तरी आंबटपणामध्ये फरक आहे बघा. चिंचेचं आंबटपण आमसुलासारखं नाही, आमसुलाचं आंबटपण कैरी सारखं नाही, आणि कैरी चिंचेचं आंबटपण आवळ्यासारखं नाही. आणि आत्मा या सगळ्यांपेक्षा भिन्न असल्यामुळे तो वस्तू परिच्छिन्न आहे, कारण तो निर्गुण आहे, निरुपाधिक आहे आणि निरवयव आहे. प्रत्येक आत्मस्वरूप असल्याने वस्तुतः आत्म्याला देश, काल आणि वस्तू अशा मर्यादा नाहीत, म्हणून तो अपरिच्छिन्न आहे. माहिती आहे, आज समजायला जरा काय जाणार आहे, थोडा ताण पडणार आहे. अजून पुरुष शब्दाची व्याख्या आहे, पूरयती इति पुरुषः. संपूर्ण विश्वाला जो अंतर्बाह्य व्यापतो त्याला पुरुष असं म्हणतात. म्हणून परमात्म स्वरूपाने कार्यकारणात्मक, व्याकृत आणि अव्याकृत या सगळ्या गोष्टींना व्यापलं असल्यामुळे, सगळ्या विश्वाला व्याप्त असल्यामुळे परमात्मा नाही असं स्थानच नाही. प्रल्हादाला पूरयती इति पुरुष हा अनुभव आला होता, म्हणून हिरण्यकश्यपूला म्हणला तो नाही अशी जागाच नाही. खंबात आहे का सांग, असं असणार. तो काही खांबाच्या आतमध्ये लपलाय का? तो खंबाच्या बाहेर लपलाय का? तो लपूच शकत नाही. लपवायला त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट लागेल ना हो. त्यामुळे खंबातला परमात्मा म्हणजे पुरुष प्रल्हादाला दिसत होता, कारण प्रल्हादाला पुरुष सगळेच कडे दिसत होता. हिरण्यकश्यपूला पण दिसत होता. भूमीम विश्वतो भूत्वा अत्यतिष्ठ दशांगुलम. पाठ असेल सगळ्यांना पुरुष सूक्त, नाहीतर ईशावास्यमिदं सर्वम यात किंच जगत्यांत. सगळ्या जगतामध्ये व्याप्त आहे. पुरी शयनाद्वा पुरुष, संपूर्ण शरीरामध्ये बुद्धिरूप गुहेमध्ये जो शयन करतो, शरीराच्या बुद्धिरूप गुहेमध्ये जो शयन करतो त्याला प्रत्येगात्म स्वरूप म्हणतात, त्याला कुटस्थ म्हणतात, त्याला असंग म्हणतात. सा काष्टा सा परांगती, तो सर्वश्रेष्ठ पुरुष आहे. सा परागती तद विष्णो परमं पदम, सा परागती ही अध्वना पारम. शेवटचा भाग सुरू आहे, सा काष्टा सा परागती. जेथे जेथे गती तेथून येणे मागुती, ऐसे संसाराची रीती न माने येते. इथे गती शब्द जो आहे ना, हा स्पीड या अर्थाने नाही, म्हणजे क्रियावाचक शब्द नाही आहे. गती हा ज्ञानवाचक शब्द आहे. इथून तिथे जाणे याला गती म्हटलेलं नाही आहे. इथेही आहे आणि तिथेही आहे हे कळणे याला गती म्हटलं आहे. नैष दोष हा, म्हणून इथे गती म्हणण्यात दोष नाही असं भगवत पूज्यपाद जगद्गुरु श्रीमद आद्य शंकराचार्य सांगतात. जेथे जातो तेथे तू माझ्या सांगती, आता जेथे जातो तेथे तू माझ्या सांगती हे म्हणण्यात दोष नाही. का? कारण तो सगळीकडे आहे म्हणून. पण तो या ठिकाणून त्या ठिकाणी माझ्या बरोबर आला. आई वडील जसं मुलाचा हात धरून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेतात, तसा आत्मा आपला हात धरून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेत नाही. आपण एका ठिकाणी असतो तिथे आत्मा असतोच, आपण मध्ये जिथे असतो तिथेही आत्मा असतो, आणि गंतव्याला जिथे जाऊन पोहोचतो तिथेही आत्मा असतो. म्हणून जिथे जातो तेथे तू माझा सांगाती आणि चालविसी हाती धरून या, म्हणजे याचा सतत अनुभव तुकोबांना आहे, म्हणून चालविसी हाती म्हटलं.
आम्हाला असा अनुभवच नाही. आम्हाला चालवीचे हाती म्हणजे हात धरला पाहिजे. व्यवहारात जे प्राप्तव्य असतं, परमार्थात प्राप्तव्य आपल्यापासून भिन्न असत नाही, आपल्यापासून दूरही असत नाही. परंतु अज्ञानामुळे ते माझ्यापासून भिन्न आहे आणि माझ्यापासून फार दूर गेलं आहे असं आम्हाला वाटतं. मीच ब्रह्म असतो, पण आम्हाला ब्रह्म प्राप्ती करून घ्यावीशी वाटते. मग ब्रह्मप्राप्ती करून घेण्यासाठी आम्ही दुसरीकडे कुठे जातो, म्हणजे पुन्हा दूर काहीतरी जातो, हिमालयात जाऊन बसतो. आणि मग आम्हाला खरा गती शब्दाचा अर्थ कळत नाही. हा ज्ञानवाचक शब्द आहे, हा क्रियावाचक शब्द येथे नाही. कळलं ना? म्हणून महत् शब्द सुद्धा तसाच सांगितला. आणि त्याच्या आधीचा कोणता एक शब्द सांगितला होता तुम्हाला आता, हा हिरण्यगर्भ, तो सुद्धा या इथे अशा अशा अर्थांनी वापरले आहेत. परमात्मा हाच प्रत्येगात्म स्वरूप आहे, तो जीवाचं स्वतः स्वरूप आहे. परमार्थ साध्य साधक अशी भिन्न नसून साधकच साध्य रूप आहे. याला प्राप्तस्य प्राप्ती असं म्हणतात. जे केलं जातं ते अनित्य आहे, जे मिळवलं जातं ते संपतं. पिणे पुण्य मरते लोकं भीषण, यत कृतकम तद अनित्यम, आ ब्रह्म भुवनान लोकात पुरणावर्ती नवर्जन. म्हणून हा मार्ग अनध्वग मार्ग आहे. अध्वसू पारईश्वना, हा पारईश न वहा, संसार मार्गातून पार होण्याची इच्छा करतात ते या मार्गरहित पंथाला जातात. मार्गरहित पंथ कसा असतो? पुन्हा मार्गरहित म्हणायचं आणि पंथही म्हणायचं. नाव पाण्यावरून जाते, मार्ग तयार होतो, पण मागची नाव ज्या वेळेला येते तेव्हा तिला कोणत्या मार्गावरून ती नाव गेली हे दिसत, पाणी पुन्हा काय जातं, मार्ग केला होता हे काही दाखवत नाही. असा अध्यात्म मार्गरहित पंथ आहे. नारद भक्ती सूत्रात सांगितलंय, प्रत्येकाचा आध्यात्मिक विकास वेगवेगळा असतो, एकासारखा दुसऱ्याचा कधीच असत नाही. म्हणून डॉक्टर काका एकाला दिलेलं साधन दुसऱ्याला कधीही देत नाही. मग काय केलं पाहिजे? आपलं साधन हे गुरूंकडून शिकून घेतलं पाहिजे. आपल्या मनाने नाही होतो परमार्थ, कसा होणार आहे? म्हणून शरणागती स्वीकारावी लागते. मार्गरहित पंथ आहे, याला अनध्वग असं. आणि अनध्वग मार्गावर श्री गुरूंशिवाय पर्याय नाही. याचा रोड मॅप नाही. गुगलनी असा कुठलाही मॅप काढलेला नाही की असं असं परमार्थाला जा, मॅप डाउनलोड करा, लोकेशन डाउनलोड करा आणि चला, असं नाही. मग मग श्री गुरूंना याचा मार्ग माहित असतो, कारण ते जाऊन आले असतात. त्याच मार्गाने शिष्य जाईल असं नाही, पण तिथेच शिष्य जाईल याची व्यवस्था श्री गुरु करा. प्रत्येकाच्या भिन्न भिन्न प्रकृती आणि स्वभाव धर्मानुसार त्याला त्याला तशा तशा क्लुप्त्या श्री गुरु सांगत असतात. एकाला सांगितलेली युक्ती दुसऱ्याच्या कामी नाही पडणार, परंतु त्याच्या कामी पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून गुरुदेवांची फार गरज असते. ते जेव्हा बारकावे सांगतील तेव्हाच आपला उद्धार होतो, नाहीतर अशक्य पाय गोष्ट आहे. आपला सूक्ष्म विषय चालू होता. महता परम व्यक्त हा अव्यक्त हा पुरुष परा, पुरुषान्न परम किंचित सा काष्टा सा परागती. म्हणून सर्वश्रेष्ठ सूक्ष्मत्वाचा परमावधी जर काही असेल तर तो पुरुष आहे, तोच सर्वश्रेष्ठ आहे, त्याला शरण जायचं आहे. आणि त्या पुरुषाला शरण गेल्याने माझं कल्याण होणार आहे. मग तो पुरुष सापडेल कसा? कुठे सापडेल? मग तो कोणत्या पद्धतीने दिसला पाहिजे मला कळेल, याचं उत्तर उद्या. पण उद्या म्हणजे सोमवारी सकाळी. उद्या भगवद्गीता, शनिवार रविवार सुट्टी नवीन लोकांकरता, आणि सोमवारी तो पुरुषाबद्दल कुठे मिळेल, कसा मिळेल, काय मिळेल, प्राप्तव्य कसं होईल, याचं सगळं वर्णन. एष सर्वेषु भूतेषु गुढोत्मा न प्रकार. न आहे ना इथे शब्द, मला पाठ असावा, बरोबर आहे.
दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिवी. हा आणखीन बारीक आणि सूक्ष्मात जाणारा विषय आहे. हा विषय आपण सोमवारी सकाळी घेणार आहोत. उद्या भगवद्गीता घेऊया. आपल्या सगळ्यांना पुण्यातून नमस्कार करतो. राम कृष्ण हरी. नमस्कार सुनीता. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. सुनीता ताई रामकृष्ण हरी. कृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. छाया ताई राम हरी. रामकृष्ण हरी. काका